मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात नागपूर मार्गावर यवतमाळपासून 23 किलोमीटर अंतरावर असलेल्या कळंब या गावातील चिंतामणी गणेशाच्या मंदिरात आपण आज आलेलो आहोत। मंदिराच्या अगदी समोरच भव्य पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी आपले वाहन पार्क करून आपण आता मंदिरात प्रवेश करूया। मंदिराच्या समोरच पूजा साहित्याची बरीच दुकाने थाटलेली आपल्याला दिसतात। हिंदू धर्मग्रंथानुसार या मंदिराची स्थापना भगवान इंद्राने केली असे मानले जाते। चला तर आपण आता आत प्रवेश करू व आज या अतिपुरातन असलेल्या चिंतामणी गणेशाचे दर्शन घेऊ। येथून दर्शन रांग सुरू होते व अगदी सुरुवातीलाच आपल्याला चौमुखी गणेशाचे दर्शन होते। चिंतामणीचे मंदिर हे कळंब गावाच्या सामान्य भूपातळीपेक्षा सुमारे 35 फूट खोल आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारातून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसते। या कुंडाला गणेश कुंड असे म्हणतात। यातून सुमारे दर 12 वर्षांनी आपोआप पाणी वर येते। हे कुंड गणपतीने अंकुशाच्या प्रहाराने तयार केले असल्याचे मानतात। समोरच मुख्य गाभाऱ्यात श्री चिंतामणीची दक्षिणाभिमुख मूर्ती आहे। ही श्री गणेशाची जगातील एकमेव दक्षिणाभिमुख मूर्ती असल्याचे मानले जाते। हेच आहे ते गणेश कुंड, ज्यातून दर 12 वर्षांनी गंगा उतरते व गणेशाच्या चरणाला स्पर्श होताच परत जाते अशी मान्यता आहे। चला तर या पायऱ्यांनी आता आपण वर जाऊया व मंदिराचा वरील भाग पाहूया। तसेच मंदिर परिसरात असलेल्या प्रसादालयात देखील जाऊ। मंदिरातील या सभामंडपाची निर्मिती बाल गंधर्व यांनी केली आहे। यवतमाळ येथे झालेल्या एका कार्यक्रमाची संपूर्ण मिळकत त्यांनी या कामी खर्च केली। चला आता आपण मंदिरात उपलब्ध असलेल्या प्रसाद रूपी भोजनाचा लाभ घेऊ। 30 रुपये प्रति व्यक्ती अशा नाममात्र दरात हा प्रसाद उपलब्ध आहे। तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र प्लीज विसरू नका। पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।